नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या कुटुंबाला भेटणार आहोत त्या माऊलीचं नाव आहे कुसुम गणेश जाधव. पुण्यामध्ये राहून शेतीच्या वेगवेगळ्या प्रकारांची आपण माहिती करून घेत असताना हे जे जाधव कुटुंब आहे ते पॉली हाऊसमध्ये अंजिराची शेती करतात. आता ही पॉली हाऊसमध्ये अंजिराची शेती कसं काय हा मला पडलेला प्रश्न आहे. स्वाभाविक आहे, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आता मिळतीलच. काही वेळात गप्पांच्या ओघामध्ये हा शेतीचा वेगळा अभिनव प्रयोग आणि त्यातून अंजीर याची निर्मिती. चला बोलतं करूया जाधव कुटुंबाला, गणेशजींना आणि कुसुम वहिनींना. घ्या उखाणा. भारतातील पहिलाच पॉलीहाऊसमधील अंजीर लागवडीचा पहिलाच प्रयोग आम्ही केला यशस्वी. त्या बागेतील अंजीर लागतात खूपच छान. गणेशरावांचे नाव घेते, होम मिनिस्टरच्या टीमचा आणि आदेश भाऊजींचा मान राखते. धन्यवाद. या तुम्ही पण. दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी. कुसुमचे नाव घेतो बांदेकर साहेब आणि होम मिनिस्टरच्या टीमच्या आग्रहासाठी. अरे वा वा, धन्यवाद. मला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे. अंजीर कुठे पिकतं? असं झाडावर पिकतं, बरोबर. पण उखाणा घेताना दोघेही मुळाशी बघत होता. भीती वाटते ना जरा. आता आधी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर गणेश जाधव. नमस्कार. ती माझी कन्या नूतन जाधव. नमस्कार. तो माझा चिरंजीव मंदार जाधव. नमस्कार. त्या माझ्या सासूबाई नमस्कार. आई. ताराबाई जाधव. त्या माझ्या ननंद नमस्कार. शोभाताई. ते त्यांचे मिस्टर. नमस्कार. ते माझे छोटे दीर. नमस्कार. हे माझे जाऊ आणि दीर. नमस्कार. नमस्कार. पाठीमागे ते माझे जाऊ आणि दीर. अरे वा वा, ती नमस्कार. माझी पुतणी. अरे वा, सगळ्या जाऊ आल्यात. हो ना. हो. बरं आहे की नाही. जाऊ असले की जरा पाठिंबा खंबीर असतो. कुठलं माहेर तुमचं? माझं जेजुरी कोळविरे. जेजुरी. हो. म्हणजे खंडोबाचं. हो. अरे वा वा. किती जणांचं कुटुंब होतं? आम्ही 4 बहिणी 1 भाऊ. मग आता बहिणी कुठे असतात? बहिणी ते पुरंदर मध्येच सगळे. सगळ्याजणी. हो. मग सगळं बालपण तुमचं तिकडेच हो, गेलं? हो. जेजुरीला. जेजुरी हो ना. आई बाबा काय करायचे? शेती. शेती. हो. मग तेव्हा कुठली शेती? आमची शेती पारंपरिकच. हे कडधान्य आणि कांदा वगैरे आणि सीताफळाच्या बाग आमच्या. सीताफळाची बाग आताही आहे तिकडे माहेरी? आहे. बरं बरं. तुमचं बालपण? माझं बालपण पुरंदरमध्येच गुरोळी गावामध्ये गेलं. गुरोळी. येस. बरं बरं. आणि मग तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी आई वडील, आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण. कसं गेलं बालपण तुमचं? खूप छान गेलं. काबाड कष्टामध्ये आणि खूप गरिबीत गेलं. अच्छा. पण छान गेलं. हो. पण काय म्हणजे तेव्हा उत्पन्नाचं साधन काय? त्यावेळेस आमच्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणजे जी राहतीच शेती. त्यामध्ये काही कडधान्य किंवा बाकी गहू, ज्वारी, हरभरा वगैरे अशी पिकं निघायची. आणि अंजिराची ओपन क्लायमेटला जी बाग होती ती पारंपरिक पद्धतीने करायची. त्यामुळे जेमतेम उत्पन्न निघायचं आणि त्यातून आमच्या कुटुंबाचा कसाबसा खर्च भागायचा. का अंजिराला काय वेगळं वातावरण लागतं? तसं अंजिराला भौगोलिक वातावरण पुरंदरचं GI मानांकन आम्हाला मिळालं. कारण पूर्वीपासून इतिहासामध्ये प्रसिद्ध अंजिराचं राजेवाडी म्हणून अंजीर फेमस आहे. हा. पूर्वी आमच्या गावाच्या जवळ राजेवाडी रेल्वे स्टेशन आहे. आमच्या गावाला पिकलेला अंजीर राजेवाडी रेल्वे स्टेशन मधून तो दिल्ली वगैरे ठिकाणी किंवा इतर राज्यांमध्ये बाहेर जायचा. अगदी आम्ही इतिहासामध्ये वाचलं तर पंतप्रधानांना जवाहरलाल नेहरूंना राजेवाडी रेल्वे स्टेशन मधून अंजीर दिल्लीला खायला जायचे. तर मग हा अंजीर कुठून यायचा? तर मग राजेवाडी रेल्वे स्टेशन मधून. मग तेव्हापासून ते इतिहासामध्ये राजेवाडी अंजीर प्रसिद्ध झालं. अंजिराचं झाड केवढं मोठं होतं? अंजिराचं झाड साधारण 10 ते 12 फूट उंचीपर्यंत वाढतं. हो. बरं बरं. पण ते आधी ते आपण झाडाकडे नंतर जाऊ. हो. आधी तुमचं कसं काय जमलं ते विचारूया ना. सांगा माऊली, कसं काय हो? पाय हलायला लागला लगेच. लग्नाची आठवण काढल्याबरोबर. किती वर्षापूर्वी लग्न झालं? आता 23 वर्ष झाली. 23 वर्ष. हो. कसं जमलं कसं? पण हे अरेंज मॅरेज झालं. ते होऊ द्या. पण ते कसं काय? हे आमच्या जेजुरीलाच कंपनीत कामाला होते. हे. हो. हा. मग मिस्टर. आमच्या तिथला साईडचा वस्तीवरचा एक मुलगा त्यांच्या तिथं कामाला होता. हा. मग त्यांनी ते स्थळ आणलं आणि ज्यावेळेस म्हणजे मला माहिती नव्हतं की हे पाहायला आलेत. ते त्याच्याबरोबर पाहायला आले होते. Direct? आणि मी हो म्हणजे असंच आले होते शेतावरती राऊंड मारायला. आणि काय मी शेतावर काय वातावरण चांगलं होतं का? कशाला गेले होते तुम्ही शेतावर यांच्या? काय हो? कसं काय? माझ्याकडे माळी म्हणून एक बाळासाहेब झगडे म्हणून काम करत होता मुलगा. बर. त्याला मी कामाला लावलं. तर त्याने मला सांगितलं की साहेब मला तुम्ही कामाला लावलं, मला तुमच्या उपकारांची फेड करायची. अरे वा. म्हणलं काय करणार आहेस बाबा?
म्हटलं तुमच्या लग्नाचा विषय चाललाय, मला तुमच्यासाठी एक मुलगी पाहिजे आणि खूप चांगली मुलगी आहे, तर मी ती दाखवतो. अरे म्हटलं दाखवतो, पण बाळा तुझ्यावर कोणी विश्वास ठेवायचा आणि मी तुझ्यावर आलं तर मला तरी तिथं कोण उभं करणार आहे. मग एक काम करूयात म्हटलं, साहेब आमच्या शेताच्या जवळच त्यांचं शेत आहे, आपण ते शेतात काम करत असतात, शेताच्या बांधावरून जाऊ, तुम्ही तिथून पहा तुम्हाला कसं वाटते, त्यानंतर मग पुढे आपण विषय वाढवू. तुम्ही बांधावर गेले? मग आम्ही त्या बांधावरून त्यांच्या शेतातून पुढे 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 गेलो तर त्या भेंडी तोडत होत्या. तुम्ही हो तेव्हा होता तिकडे हो भेंडी तोडत? शेतात भेंडी तोडत होतो. काय रोमॅन्टिक सिच्युएशन आहे बघा. हा, मग काय झालं? त्यांनी पाहिलं मला, मी पण थोडंसं पाहिलं, म्हटलं हे चालले तिथून, आणि मी त्याच्याशी बोलले फक्त. हा, त्या झगडीशी? हो. हा काय रे असंच बोललं, काय रे फिरायला आला काय? हा, तो मग हो म्हटलं, बाकी काही नाही. बाकी काय बोलला नाही? मग तुम्ही तेवढ्यात नाही, मी पाहिलं त्यांना, म्हटलं काम करतायत म्हणजे आपल्याला आयुष्यभर साथ देतील आणि आपला प्रपंच, आपली शेती खूप चांगल्या पद्धतीने करतील. जरी नोकरी कुठे मिळाली नाही किंवा लागलेली नोकरी गेली तरी आपण शेतीत सुखी राहू, एवढीच एक अपेक्षा केली. आणि तिला पसंत आहे म्हणून त्यांना सांगितलं. कोणाला? त्या झगड्यानं सांगितलं. मग त्यांच्या घरी सांगितलं, त्यानंतर आमच्या चुलत्यांनी मध्यस्थी केली आणि मग लग्न ठरलं. तुम्हाला तेव्हा काय माहित नव्हतं? तुम्ही त्यांना बघितलं नव्हतं त्या बांधावर? पाहिलं होतं. पाहिलं होतं. मग काय झालं त्याच्यानंतर? किती दिवसांनी भेटले? त्याच्यानंतर भेट नाही झाली, त्यांच्या घरी चर्चा झाली आणि मग कुंकवाचा कार्यक्रम वगैरे, टिळ्याचा कार्यक्रम झाला, नंतर साखरपुडा. पण नंतर बघण्याचा कार्यक्रम नाही झाला? बघण्याचा झाला ना, ऑफिशियल झाला ना बघण्याचा कार्यक्रम. मग तो दिवस आठवतोय का तुम्हाला? साधारण ते शेतातून गेल्यानंतर एक 15 दिवसानं बघण्याचा कार्यक्रम काय झाला. हो, काय झालं होतं वहिनी, तुम्ही सांगा. नाही, डायरेक्ट मग हे सगळे जणच पाहायला आले ना. हा, मग तेव्हा तुम्ही विचारलं नाही तुम्हाला तेव्हा मी बघितलं होतं वगैरे? काय अंदाज नाही आला? नाही सांगितलं. हा, थोडस पाहिलं होतं. पण मग तुम्ही सांगितलं नाही ना मी येऊन गेलो बांधावर म्हणून? नाही, ते लग्नानंतर सांगितलं. लग्नानंतर सांगितलं. त्यावेळी जास्त बोलत नव्हते ना, म्हणजे पहिले एकटे असं. एक छोटासा प्रश्न आहे मला तुम्हाला, त्याचं जर उत्तर तुम्ही दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे झी मराठीकडून. मिसळ बनवण्यासाठी लागणारे जिन्नस सांगा. 3 सांगितलेत तरी चालेल. फरसाण, हा, कांदा, लिंबू, हा. कोथंबीर, मटकी आणि रस्सा. मला हे कळत नाहीये, बाहेरचं एवढं सगळी जबाबदारी सांभाळून किचन मध्ये पण हेच असतात का हो? पाहतात ना मध्ये मध्ये येऊन. पाहतात का? हो, नाही करतात. स्वयंपाक पण छान येतो, पण करत नाहीत. करत नाही? अभिनंदन. चला, स्वयंपाक तिकडे हाताने करून खाल्लं. 12 बोर लावते तरी हाताने तंबाट्याचे हे करून मसाला टाकून खाल्लंय, जेवलं, स्वयंपाक केला, मसाला टाकून खाल्लाय. रस्सा करून. सर, त्यावेळेस परिस्थिती नाजूक होती. त्या नाजूक परिस्थितीतून कसं पुढे जायचं, म्हणजे परिस्थितीतून आपण आता आपल्याला हेच पाहिजे ते पाहिजे नाही, कमी ह्याच्यात पण तो दिवस ऍडजस्टमेंट करून पुढे ढकलायचा, हे शिकता येतं. आणि ते त्यांनी केलेलं आहे म्हणून आज ते तिथे. आणि म्हणून आज सोन्याचे दिवस, म्हणजे सोन्याच्या दिवसाला सुरुवात झालीच आहे, पण आज या माऊलीला सोन्याची नथ पण त्यांनी मिळवून दिलेली आहे. अभिनंदन, अभिनंदन. 23 वर्षाचा सहवास, काय सांगणार यांच्या कुटुंबाबद्दल? यांचं कुटुंब म्हणजे आमचे सासरे सासूबाई एकदम म्हणजे आई वडिलांसारखे. हो ना? हो. आणि कशी साथ दिली तुम्हाला? खूप चांगल्या पद्धतीने साहेब. ज्यावेळेस ह्या माझ्या जीवनात आल्या त्यावेळेस खरोखर गरिबीची परिस्थिती. आणि आपण एक म्हण ऐकतो की मुलगी किंवा बायको लक्ष्मीच्या पावलानं घरी आली आणि आपल्या प्रपंचाचा उद्धार झाला. अगदी तंतोतंत तसंच उदाहरण हिच्या बाबतीत मी अगदी मनोमने सांगेल तुम्हाला. आणि त्या पद्धतीनं माझ्या जीवनाचा उद्धार झाला, माझ्या कुटुंबाचा उद्धार झाला. आणि आज मी तुमच्या समोर बोलतो, हे मी माझं भाग्य समजतो. अरे नाही नाही नाही, किती छान. बघा, सगळं श्रेय तुम्हाला देत आहेत ते. जी काही प्रगती आहे, आज वेगळ्या पद्धतीने शेती करताय, सगळं श्रेय आज ते तुम्हाला देत आहेत. कसं वाटतंय माऊली? छान वाटतंय. हा, मग एवढं करून त्यांच्यावर कधी रागवत नाही ना तुम्ही? केव्हा तरी थोडा राग येतोच तुम्हाला? थोडा. मग कसा व्यक्त कसा करता राग आला की? बोलत नाही मग मी. तुम्हाला कळतं कसं हे? त्यांनी मौन बाळगलं की मग आपण समजायचं की काहीतरी राग आलाय किंवा थोडं टेम्परेचर झालंय गरम, त्यामुळे मग आपणच शांत बसायचं. थोडा वेळ शांत बसलं की होतं सगळं. 23 वर्षात कुठे कुठे घेऊन गेलो फिरायला? मी ह्याला कन्याकुमारीला गेलेलो एकदा. हो. त्यानंतर बालाजीला गेलेलो 2 वेळा. 2. नंतर मग कोकणात जातो दरवर्षी कोकणात जाता? हो. मग फिरायला म्हणून जाता का बाजार बिजार बघायला जाता तिकडे? नाही, फिरायला जातो बीचवर. हो, बीचवर. त्यांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव हसरा आहे, खेळकर आहे, थोडा रागीट पण आहे. सगळे गुण आहेत. सगळेच गुण आहेत. पण तुमच्या दोघांमध्ये आवाज तरी घरी कोणाचा जास्त आहे आवाज?
तसं काय नाही, घरात आमचा आवाज सेमच असतो, असं नाही हो का? कोणाचा चढून. हा प्रश्न विचारल्यानंतर लेकरू फार मस्त गोड हसलंय तिकडे. जरा मुलाला आधी विचारतो, सांग रे बाबा, तू पहिला हसलायस, काय म्हणणं आहे घरात? आवाज सिच्युएशन वर डिपेंड करतं जरा कधी कधी हा. की ज्याची बाजू बरोबर आहे त्याचा आवाज थोडा जास्तच असतो. हो का? तू काय करतो? मी आता फर्स्ट इयर BBA ला अच्छा, म्हणजे तू कशात तुला शिक्षण घ्यायचंय? आहे, मार्केटिंग बिझनेस मध्ये. बिझनेस मध्ये. हो. म्हणजे हाच व्यवसाय पुढे, तुमचा जो आज शेती आहे तोच पुढे घेऊन जायचा आहे? त्याच्यात अजून नवीन काय करता येईल असं माझ्या मनात आहे की आपल्या युवा पिढीने थोडं अजून शेतीतच काहीतरी अजून करावं पुढं, कारण का दुर्लक्ष करतायत शेतीकडे मुलं आजकालची खूप. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे शेतीकडे परत एकदा वळलं पाहिजे. वळलं सगळ्यांनी. पाहिजे. अरे वा. ताईचं काय म्हणणं आहे? मी आत्ता ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटच्या लास्ट इयरला आहे. पप्पांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मी पण पुढे चालली आणि गावाकडचे जे शेतकरी आत्ता जे आहेत ट्रेडिशनल पद्धतीने जे शेती करतात, जसं पप्पांचं स्वप्न आहे की त्या शेतकऱ्यांना मॉडर्न टेक्नॉलॉजीकडे थोडंसं वळवणं आणि त्या शेतकऱ्यांचं थोडंसं आर्थिक त्यांचं कसं भार प्रगती वाढवता होईल. येईल, प्रगती कशी करता येईल. तर त्यातच आपण शिक्षण घेऊन आपण बाहेरच्या देशात जाऊन शिक्षण घ्यायचं आणि ते आपल्या भारतात येऊन राबवायचं, हेच करायचं चालू आहे आत्ता. तुम्ही मोठ्या, हो, तो लहान. तो लहान. लहानपणापासून साधारणतः यांच्यापैकी शिस्त लावण्याचं काम कोणाचं होतं, जबाबदारी? माझंच. मम्मी लहानपणी आमची नर्सरी होती, झाडांची रोपवाटिका. तर मम्मी पप्पा दोघेही नर्सरीतच असायचे. मग त्याला लहानपणापासून मीच सांभाळलेलं आहे. 1 वर्षभराचा होता तेव्हापासून. मग सगळं तोच, दिदी 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 सगळं आमच्या दोघांमध्येच असायचं. त्यांचे ते कामामध्येच असायचे. पण यांनी कधी फटका वगैरे दिलाय? हो, मी खूप मार खाल्लाय. का? मस्ती जास्त मीच करायचे. तुम्ही? आणि तुम्ही त्यांना शिस्त लावत होता? काय टेक्निक आहे, वेगळंच आहे. नाही नाही, पण छान वाटतंय. पण आता तुम्हाला सुद्धा या ज्या काही शेतकी विषयामध्ये तुम्ही शिक्षण घेताय, ऍग्रिकल्चर मध्ये, मग त्याच्यातच तुम्हाला करिअर करायचंय, तुम्ही हो. ठरवलंय? त्यातच करिअर करायचंय. ॲग्रिकल्चरमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजीज आपल्या भारतात ज्या अजून आलेल्या नाहीयेत, तर त्या भारतात कशा आणता येतील त्याच्यावरती माझा जास्त भार आहे. अरे वा. एक छोटंसं आव्हान आहे, पण ते आव्हान पुन्हा दिरासाठीच आहे. यामध्ये ना काही वस्तूंची नावं दडलेली आहेत. काही फळं असतील, भाज्या असतील, काही असेल. तुम्ही ती अचूक सांगायची, मी त्याच्याभोवती असा गोल करणार. जर 3 बरोबर सांगितले तर या माऊलीला आज, म्हणजे तुमच्या वहिनीला, तुम्ही बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आणि 5 उत्तरं बरोबर सांगितले तर तुम्हाला सुद्धा चांदीचं नाणं मिळणार. 1, 2, 3. शेपू, चला. संत्री, बरपेके, हा. दालचिनी, 4 झालेत, अजून 1. 10, 9, 8. मोगरा. अभिनंदन. चला. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळवून दिला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. कसं वाटतंय हो? आज मुलं सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने, म्हणजे पारंपरिक शेतीकडनं जरा मॉडर्न शेतीकडे नेण्यासाठी स्वतः शिक्षण घेऊन, नुसतंच नाही वरवर, तर शिक्षण घेऊन त्याच्यात काम करतायत. कसं वाटतंय? मुलांनी अशाच पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे. फक्त कुठंतरी नोकरी मिळावी आणि त्यासाठी कोणाच्या तरी ओझ्याखाली 8-10 तास काम करायचं, थकून घरी यायचं आणि चिडचिड करायची. हा विषय मुळात मलाच कधी पटला नाही. मी थोडे दिवस अनुभवासाठी नोकरी केली. नंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला. लँडस्केपिंगचा माझा बिझनेस आहे. MIT कॉलेजची ऑल ओव्हर महाराष्ट्रभर मी कामं करतो. गार्डन डेव्हलपमेंटची ही सगळी कामं माझ्याकडे आहेत. 200-250 माझ्याकडे स्टाफ आहे. ते सगळं करून मी शेती करतो. आणि मी त्याच उद्देशानं मुलांकडे पाहिलं की मुलीने BSc ॲग्री, तिला विचारलं की तुला काय आवडतं, तर ती म्हणली आपलं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरचं आहे, तर मला ॲग्रिकल्चरच करायचं. म्हटलं वेल डन. मग तिला BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटला ॲडमिशन घेऊन दिलं. आता ती 4थ्या वर्षाला आहे, पण तिने आता ह्याच्या पुढं इस्रायल किंवा जर्मनीला जायचा विचार केला 1 वर्षासाठी. अरे वा. तर मी तिला चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देतोय. आणि माझा असं एक उद्देश आहे, आम्ही काय केलंय की आता 13 उद्योजकांनी एकत्र येऊन एक कंपनी स्थापन केली, पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनी. त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकलेला माल चांगल्या भावानं विकत घेऊन त्याच्यावर ग्रेडिंग आणि पॅकिंग करून तो भारतभर पाठवतोय. आणि लवकरच आम्ही तो माल, कुठलं पाठवताय पीक? अंजीर आणि सीताफळ. आता इथलं हे वातावरण दमट आहे, मग इथे सीताफळ होतात? सीताफळ तसं महाराष्ट्रामध्ये कुठेही येतं, पण दर्जामध्ये थोडासा फरक होतो. बरं. किंवा रोगराईचा, किडींचा प्रादुर्भाव त्या प्रभागानुसार बदलतो तो. आणि अंजीर? अंजिराचंही पीक तसंच आहे की मग त्याच्यात देठ लांब होणं किंवा साईजमध्ये फरक पडणं, ह्या गोष्टींमध्ये वातावरणानुसार बदल होतो. पण मग आता तुम्ही जे अंजीर तयार करताय ते अंजीर कसं, म्हणजे पॉली हाऊस मध्ये करता?
आता पॉली हाऊसमध्ये मी भारतातला पहिला प्रयोग केला आणि तो प्रयोग इतका चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला की मी त्याचे अंजीर बरोबर आणलेत, मी ते दाखवतो. हे काय असतं? हे पॉली हाऊसमधल्या अंजिराची क्वालिटी. ओपन क्लायमेटला ही अशी क्वालिटी येत नाही, एवढा छान कलर येत नाही किंवा इतकी चांगली गोडी त्याच्यामध्ये तुम्ही खाताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. हा वेगळा अंजीर का? हे पॉली हाऊसमधलेच दोन्ही पण, फक्त पॅकिंग वेगळे. हो 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 हो. पण आता पानांमध्ये हा राहिला, त्याचा फ्रेशनेस इतका टिकला आणि तो थोडासा त्याला वरती पान नाही, त्यामुळे ही अशी क्वालिटी आहे त्याची. आणि हे पीक किती दिवसांनी मिळतं शेतकऱ्याला? साधारण ह्याचा बहार धरला की 4थ्या महिन्यामध्ये ह्याचं उत्पादन चालू होतं आणि एकदा चालू झालेलं उत्पादन 4 महिने चालतं. तर मी आता ह्याच्यावर काय करतोय, ओपन क्लायमेटला जे पुरंदरमध्ये पुणे फिग जातीचा हा जो अंजीर आहे ह्याचा ड्रायफ्रूट करता येत नाही किंवा सुका अंजीर, पण पॉली हाऊसमध्ये मला इतकी चांगली क्वालिटी मिळाली. माझा 2ऱ्याच वर्षीचा उत्पन्न आहे आणि हा मी आता याची सुरुवात केली की ड्रायफ्रूट तयार पण करायचं. तुमचं पॉली हाऊस मग किती केवढं मोठं आहे? साधारण 12.5 गुंठ्यामध्ये मी पॉली हाऊस केलं. मी त्याच्यामध्ये पहिली फुलशेती केली होती, जसं इथं जरबऱ्या वगैरे केला जातो किंवा कार्नेशन वगैरे. तर ती सुरुवातीला मी 2 पिकं केली, पण नंतर मला असं वाटलं की इथेच आहे बघा, याच्यामध्ये- हेच ना? हो, हे पॉली हाऊस हे पॉली हाऊसच. आणि ती काय आहे? त्याच्यामध्ये जरबेरा आहे तो. जरबेर आहे. Yes. मग तुम्हाला सुद्धा हे एवढं टेम्परेचर लागतं का? हो, एवढं अंजिरासाठी? अंजिरासाठी. अरे वा. तर मग मी त्याच्यामध्ये रोपं तयार केली सुरुवातीला आणि रोपं तयार करताना मी 1-2-3 रोपं ठेवून दिली की आपण हे कशी वाढतात, त्याला कशी फळधारणा होते हे पाहिजे. म्हणजे मी टेक्निकली शेती सुरुवातीपासूनच मी ॲग्री हॉर्टिकल्चरिस्ट आहे, तर त्या पद्धतीने मी ते 2-3 रोपं ठेवली आणि त्याला चांगली वाढ झाली. 6 महिन्यात त्याला फळधारणाही झाली आणि खूप चांगली गोडी झाली त्याला. मग मी निर्णय घेतला की आपण ह्याच्यामध्ये बाग लावायची. मग थोडं सर्च केलं नेटवर आणि बाहेरच्या देशांमध्ये, म्हणजे टर्की वगैरे ह्या देशांमध्ये जसं अंजीर लावला जातो पॉली हाऊसमध्ये, त्या पद्धतीनं मी त्याचा अभ्यास केला आणि तसं मार्किंग केलं, खतं वगैरे भरली आणि ती बाग लावली. 6 महिन्यातच त्याला फळधारणा झाली आणि खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न चालू झालं. पहिल्या वर्षी मला 10 ते 15 किलो प्रति रोप प्रति झाड याप्रमाणे उत्पादन मिळालं. दुसऱ्या वर्षी अगदी 25 ते 30 किलोपर्यंत प्रति झाडानं मला माल दिला. पण टोटल किती रोप आहेत? 310 झाडं बसली त्याच्यामध्ये. 12 गुंठ्याच्या पॉली हाऊस 12.5 गुंठ्यामध्ये 5x8 अंतरावर 310 रोपं बसली. गप्पा सुरू आहेत, सगळ्यांशी बोलतोय, पण त्याचबरोबर आज पहिल्या भागाची सांगता आपण करणार आहोत. जाधव कुटुंबाला पुन्हा भेटणार आहोत, पण आजचा भाग संपत असताना आज आपण गणेशजींचा सन्मान करणार आहोत. तेव्हा गणेशजींना मिळत आहे झी मराठीकडून नावाप्रमाणेच गणपती बाप्पा. गणेशजी, अभिनंदन. तेव्हा या गप्पांच्या ओघामध्ये हा पहिला भाग कधी संपला आपल्या लक्षातच आलं नाही, पण या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा भेटणार. आजचा भाग इथेच संपवूया. पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग झी मराठीवर. नमस्कार.